नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा फ्रॅक्शनचं दुसरं लेक्चर आहे हे लाईक फ्रॅक्शन्स अँड अनलाईक फ्रॅक्शन्स, म्हणजे समच्छेद अपूर्णांक आणि भिन्नच्छेद अपूर्णांक आज आपण शिकणार आहोत. समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय, नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की ज्यांचा छेद समान असतो त्याला आपण समच्छेद अपूर्णांक असे म्हणतो. आता बघा, हा जो अपूर्णांक दिसतो मला 1/4, हा जो आहे तो 2/4 आणि तिसरा आहे 3/4. सर्वांचे तुम्ही जर डिनॉमिनेटर जर बघितले, दे आर ऑल सेम, म्हणजे समच्छेद अपूर्णांक, त्यांचे छेद सारखे आहेत, 4 4 4. अशा अपूर्णांकांना आपण काय म्हणायचं, समच्छेद अपूर्णांक. आणि दुसरा प्रकार आहे भिन्नच्छेद अपूर्णांक. भिन्न म्हणजे डिफरंट, अनलाईक. अनलाईक म्हणजे काय, जे लाईक नाहीत. हे बघा, पहिला अपूर्णांक 1/2, दुसरा अपूर्णांक 2/3 आणि तिसरा अपूर्णांक आहे 3/4. पहिल्या अपूर्णांकात छेद 2 आहे, दुसऱ्या अपूर्णांकात छेद 3 आहे आणि तिसऱ्या अपूर्णांकात छेद 4 आहे. ते भिन्न आहेत. अशा अपूर्णांकांना आपण म्हणायचं भिन्नच्छेद अपूर्णांक, म्हणजेच अनलाईक फ्रॅक्शन्स. ओके, नेक्स्ट. आता बघा, क्वेश्चन प्रॅक्टिस करू जरा आपण. आयडेंटिफाय द सेट ऑफ अनलाईक फ्रॅक्शन्स, म्हणजे आपल्याला भिन्नच्छेद अपूर्णांक इथं शोधायचा आहे. आता बघा, पहिला आपण पर्याय सोडून देऊया. आता दुसरा पर्याय बघा, सगळ्यांचे छेद सारखे आहेत की नाही, मग हा समच्छेद अपूर्णांक झाला. सगळ्यांचे छेद 5 आहेत, हे पण समच्छेद अपूर्णांक झाले. सगळ्यांचे छेद 8 आहेत, हे पण समच्छेद अपूर्णांक आहे. मग भिन्नच्छेद अपूर्णांक कोणता, ऑप्शन ए. त्यांचे हे छेद हे डिनॉमिनेटर्स आर डिफरंट, सो दॅट्स वाय दे आर अनलाईक फ्रॅक्शन्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ फ्रॅक्शन्स आर लाईक, म्हणजे समच्छेद अपूर्णांक कोणता आहे खालीलपैकी ते तुम्हाला ओळखायला लावलेलं आहे. मग समच्छेद अपूर्णांक म्हणजे ज्यांचा छेद सारखा कोण आहे, बरं सांगा बरं. आता यांचा छेद बघा वेगवेगळा आहे, याचा पण छेद वेगवेगळा आहे, हे पण भिन्नच्छेद अपूर्णांक आहेत. समच्छेद अपूर्णांक आहे हा, बघा 7 7 छेद सारखा आहे की नाही, तर ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द गिवन पेअर्स ऑफ फ्रॅक्शन्स आर नॉट लाईक. नॉट लाईक म्हणजे अनलाईक, म्हणजेच भिन्नच्छेद अपूर्णांक. हे बघा, हे समच्छेद अपूर्णांक आहेत, यांचा पण छेद सारखा आहे, समच्छेद अपूर्णांक, हे पण समच्छेद अपूर्णांक. करेक्ट ऑप्शन इज सी, भिन्नच्छेद अपूर्णांक. हे याचा छेद 2 आहे, याचा छेद 7 आहे, मग हे भिन्नच्छेद अपूर्णांक झाले. सोपं आहे की नाही. नेक्स्ट. आता मग भिन्नच्छेद अपूर्णांक जर असेल तर त्याला समच्छेद अपूर्णांकात कसे रूपांतर करायचं. हाऊ वी कॅन कन्वर्ट अनलाईक फ्रॅक्शन्स इनटू लाईक फ्रॅक्शन्स. सो लेट्स सी. The problem set 18 is based on this concept. ओके, म्हणजे काय, समच्छेद अपूर्णांकात कसं कन्वर्ट करायचं त्याच्यावर आपला 5वीचा जो उदाहरण संग्रह आहे 18 ते आपण बघणार. ठीक आहे, पहिला प्रश्न बघा. पहिला त्यांनी फ्रॅक्शन दिला आहे हा 3/4 आणि 5/8. आता 3/4, एक मिनटं, पहिला अपूर्णांक 3/4 आणि दुसरा आहे 5/8. अशा वेळेस काय करायचं, आपल्याला समच्छेद करायचे, म्हणजे छेद सारखे करायचे आहेत. आता हा 4 आहे आणि हा 8 आहे, मग काय करायचं, अशा वेळेस मोठा अंक बघायचा दोघातला. हा मोठा अंक आहे, बरोबर की नाही. मग काय करायचं, आता 8चा पाढा घ्यायचा. 8चा पाढा इकडं मी लिहितो, समजा 8 1 8. ठीक आहे, मग बघायचं 4च्या पाढ्यात 8 येतो का, हो येतो. 4 2 8, बरोबर की नाही. मग आपण काय करूया, या 4ला 2 ने गुणू. का, कारण की 4 2 8 होतो, म्हणून याला पण आपण 2 ने गुणू, आहे की नाही. मग काय झालं, आता छेद मात्र आता काय झाले बघा बरं. याला जर आपण 2 ने गुणून टाकलं तर हा अपूर्णांक काय झाला, हा अपूर्णांक काय होईल, आता 3 दुने किती झाले, 6, बरोबर. आणि 4 दुने किती होईल, 8. म्हणजेच पहिला जो अपूर्णांक होता आपला 3/4, हा जो दिसतोय तुम्हाला 3/4, तो आता काय झाला आहे, 6/8 झाला आहे, बरोबर की नाही. आणि दुसरा जो अपूर्णांक आहे तो जसाच्या तसाच आहे, त्याला बदलायची काही गरज नाही, जो आपण तसाच्या तसा ठेवू. का, कारण की तो त्यांचा छेद आता 8 झाला आहे, तो 8 बदलायची गरज नाही. समजलं की नाही. अशा तऱ्हेने आपण सोडवू शकतो. आता बघा दुसरं उदाहरण. या दुसऱ्या उदाहरणात छेद इकडं 5 आहे, इकडं 7 आहे. ठीक आहे, मोठा कोण आहे त्याच्यातला 7, मग 7चा पाढा घ्यायचा. 7 1 7. मग 5च्या पाढ्यात बघायचं
5 हा जो दुसरा पहिला अपूर्णांक आहे त्याच्या पाड्यात 7 येतो का नाही. मग 7 दून 14 घ्या, 5च्या पाड्यात 14 येतो नाही. मग 7 त्रिक 21 घ्या, 5च्या पाड्यात 21 येतो नाही. 7 चौक 28 घ्या, 7च्या पाड्यात 28 येत 5च्या पाड्यात 28 येतो का नाही. मग 7 5 35 घ्या, 5च्या पाड्यात आता मात्र 35 येत आहे. बरोबर की नाही. म्हणून आपण काय करूया, दोघांचा छेद काय करायचा आपल्याला आता 35. दोघांचा छेद काय करावा लागेल इथं आपल्याला आता 35 करावा लागेल. ठीक आहे. मग 35 कसा करायचा, दोघांचा छेद 35 कसा करायचा बघा. 5च्या पाड्यात 5 गुणिले 7 केल्यावर 35 होतं, म्हणून आपण अंशाला पण इथं 7 ने गुणू. मग या 7ला 35 कसं करायचं, आता याला 5 ने गुणून टाकायचं. म्हणून याला 5 ने गुणलं तर याला पण 5 ने गुणूया. बरोबर की नाही. मग आता पुढं काय होईल बघा बरं. हा अपूर्णांक काय होईल आता तो मी इकडे लिहितो. ठीक आहे. 7 त्रिक 21 आणि हा झाला 5 7 35. ठीक आहे. आता दुसरा अपूर्णांक हा, बरोबर. हा काय होईल आता इकडं 5 त्रिक 15 छेद आणि हा काय झाला खाली छेद काय झाला 7 5 35. समजलं की नाही. म्हणजेच आपण काय केले, समच्छेद अपूर्णांक तयार केले. बघा नवीन जे अपूर्णांक तयार झाले ते कोणते तयार झाले, हे समच्छेद अपूर्णांक तयार झाले. समजलं की नाही. आणि हे जे उदाहरणात बघितलं ते भिन्नछेद आहेत. त्या भिन्नछेदला आपण अशा प्रकारे समच्छेद अपूर्णांक तयार करू शकतो. ठीक आहे. आता पुढचं उदाहरण बघा. याच्यामध्ये छेद 5 आहे, 10 आहे. मोठा कोण आहे 10. मग 10चा पाडा लिहू आपण. 10 1 10. बरोबर. आता बघा हा जो छोटा छेद आहे त्याच्या पाड्यात 10 येतो का, येतो. कधी येतो 5 दुने 10. मग आपण काय करूया, छेद दोघांचा काय करायचा 10 करायचा. 5 दुने 10. मग इकडं पण 2 ने गुणावं लागेल आपल्याला. बरोबर की नाही. आता काय होईल, मग हा जो अपूर्णांक आहे तो आता बदलेल. काय होईल आता 4 दुने किती झाले, हे 8 आणि छेदाला काय झाला 5 दुने 10. आणि आधीचा जो दुसरा अपूर्णांक होता त्याला आता आपण बदलणार नाही. का, कारण की त्याचा छेद 10च आहे, मग तो बदलायची गरज नाही. 3 छेद जसं जसं लिहून घेऊ. म्हणजेच आपण कोणते भिन्नछेद अपूर्णांक तयार केले आता, हे 8/10 आणि 3/10. आणि उदाहरणात तुमचं जे तिसरं उदाहरण आहे ते त्याच्यामध्ये ते भिन्न आहेत बघा इथं. बरोबर की नाही. त्या भिन्नछेद अपूर्णांकाचे आपण काय केले, समच्छेद अपूर्णांक रूपांतर केलेलं आहे. आता चौथं उदाहरण म्हणजे हे आपण लिहिलेलं आहे. एक याचा छेद 6 आहे, याच्या एक 9 आहे आणि एक छेद 6 आहे. मोठा कोण आहे 9. मग 9चा पाडा घेऊ, 9 लिहू. 9 1 9. बरोबर. मग आता 6च्या पाड्यात 9 येतो का, नाही येत. मग 9च्या पाड्यातली पुढची संख्या 9 2 18. 6च्या पाड्यात 18 येतो का, येस. मग आपण काय करूया, दोघांचा छेद काय करायचा आता 18 करू. म्हणजे ते छेद सारखे होऊन जातील. मग 9चा छेद 18 कसा होईल बरं, गुणिले 2 करावं लागेल. मग याला जर छेदाला जर 2 ने गुणलं तर अंशाला पण 2 ने गुणा. आता 6ला 18 कसा करणार, मग 6ला आपल्याला 3 ने गुणावं लागेल. 6 त्रिक 18. म्हणून अंशाला पण आपण 3 ने गुणू. बरोबर की नाही. म्हणजे आता दोन्ही अपूर्णांक आपल्याला आता बदलताना दिसत आहेत. बघा हा जो अपूर्णांक होता तो काय होणार आता बघा बरं, 2 दुने 4. बरोबर. आणि छेदाला काय होईल 18 होईल. आणि दुसरा जो अपूर्णांक होता आपला हा तो काय होईल 3 1 3 आणि छेदाला 6 त्रिक 18. बरोबर की नाही. म्हणजेच काय, आपण आता नवीन अपूर्णांक तयार केले. कोणते, हे 4/18 आणि 3/18. दिस इज द आन्सर. म्हणजे हे जे भिन्नछेद अपूर्णांक होते त्याला आपण समच्छेद अपूर्णांकात रूपांतर केलेलं आहे. बघा हे 5वं उदाहरण मी लिहिलेलं आहे खाली. एकाचा छेद 4 आहे, एकाचा छेद 3 आहे. मोठा कोण आहे 4. मग 4चा पाडा लिहू. 4 1 4. आता 3च्या पाड्यात 4 येतं का, नाही. मग 4 2 8 करू. 3च्या पाड्यात 8 येतो, नाही. मग 4 त्रिक 12 करू. 3च्या पाड्यात 12 येतो, येस. आपण काय करूया, दोघांचा छेद आता काय करायचा आपल्याला 12. मग आपण काय करू, 4चा 12 कसं होणार, 4 गुणिले 3 केल्यावर. छेदाला 3 ने गुणलं तर अंशाला पण 3 ने गुणा. ठीक आहे. आता ह्याच्यात 3 आहे, मग 3 गुणिले काय करावं लागेल, तो 12 होईल. 3 चौक 12. मग याला पण 4 ने गुणावं लागेल अंशाला. बरोबर की नाही. मग आता मात्र दोन्ही आपण काय करावं लागेल, दोन्ही अपूर्णांक आपले बदलतील. आता पहिला अपूर्णांक काय होईल बघा बरं,
पहिला अपूर्णांक होईल 3 एक 3 आणि छेदाला काय होईल हा 4 त्रिक 12. दुसरा अपूर्णांक इकडं लिहितो मी. दुसरा अपूर्णांक होईल 2 चौक 8 आणि छेद हा काय झाला 3 चौक 12. म्हणजे दोघांचे छेद 12 झाले म्हणजे तो काय झाला समच्छेद अपूर्णांक तयार झालेला आहे. मग आपलं उत्तर काय आलं 3/12 आणि 8/12 म्हणजे ह्या भिन्न छेद अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांक झाले हे. ओके. बघा हे सहावं अपूर्णांक आहेत. 6वं उदाहरण. 1/6 1/5 मोठी कोण आहे 6 मग 6चा पाडा लिहू 6 1 6. 5च्या पाड्यात 6 येत नाही मग 6 2 12. 5च्या पाड्यात 12 येत नाही मग 6 त्रिक 18 येत नाही. 6 चौक 24 नाही. 6 पंचे 30. 5च्या पाड्यात पण 30 येतो आणि 6च्या पाड्यात पण 30 येतो. मग आपण काय करू दोघांचा छेद काय करू आता इथं 30 काय करू 30. मग दोघांचा छेद कसा 30 होणार बघा 6ला 30 कसं बनवणार सॉरी तर 6ला 30 कसं बनवणार 6 पंचे 30 म्हणजे 6 गुणिले 5 करावं लागेल. छेदाला 5 केलं अंशाला पण 5 करा. आता 5ला 30 कसं बनवणार 5 गुणिले 6 करावं लागेल तेव्हा तो 30 होईल 5 × 30. मग छेदाला 6ने गुणलं तर अंशाला पण 6ने गुणा आहे की नाही. मग आता काय करायचं दोन्ही अपूर्णांक मात्र आता इथं बदलताना दिसत आहेत. हा बघा पहिला अपूर्णांक काय होईल आता आपला 5 5 25 आणि छेदाला झाला 30 बरोबर. आणि दुसरा अपूर्णांक काय होईल आता हा 4 × 24 आणि छेद 30. दोघांचे छेद सारखे झालेले आहेत म्हणजे समच्छेद अपूर्णांक आपल्याला मिळालेले आहेत. आणि दिस इज आवर आन्सर. ओके. हे समच्छेद अपूर्णांक आहे कोणाचे या भिन्नछेद अपूर्णांकाचे. ओके. आता बघा 7वं उदाहरण घेतोय आपण. 1/8 1/6 कसे करणार मोठा अंक कोण आहे 8 मग 8चा घेऊ. 8 6च्या पाड्यात 8 येत नाही मग 8 2 16 करा. 8चा पाडा पुढं वाढवायचा. 6च्या पाड्यात पण 16 येत नाही मग पुढचं घ्या 8 त्रिक 24. 6च्या पाड्यात 24 येतो का यस. मग आपण दोघांचा छेद काय करू आता इथं 24 काय करू 24. मग कसं काय 24 करणार 8ला 24 कसं करणार 8 गुणिले 3 करावं लागेल. मग गुणिले खाली 3 केलं तर वरती पण गुणिले 3 करा. ठीक आहे. 6ला 24 कसं बनवणार 6 चौक 24 म्हणून याला पण 4ने गुणा हो की नाही. म्हणजे आता आपले दोन्ही अपूर्णांक बदलतील. पहिला अपूर्णांक काय तयार होईल बघा बरं 3 त्रिक किती झाले 9. छेद आपला दोघांचाच काय होईल 24 बरोबर. हा काय होणार 4 1 4 आणि छेद 24 6 चौक 24 बरोबर की नाही. मग आता दोन्ही अपूर्णांक आपले बदललेले आहेत आणि आपलं उत्तर काय आलेलं आहे मात्र आता इथं हे उत्तर आलेलं आहे. हे समच्छेद अपूर्णांक आहेत दोघांचे छेद 24 झाले. दिस इज द आन्सर फॉर दिस. ओके. हे भिन्नछेद अपूर्णांक आहेत त्याचे समच्छेद अपूर्णांकात आपण रूपांतर केलेलं आहे. आता बघा बरं शेवटचं उदाहरण आहे 8वं उदाहरण हे बरोबर. 1/6 1/9 मोठा कोण आहे 9 मग 9चा पाडा लिहू 9 1 9. 6च्या पाड्यात 9 येतो का नाही मग 9 2 18. 18 मात्र दोघांच्या पाड्यात येतो मग 18 दोघांचा छेद आपण 18 करायचा आहे आता. मग 6 गुणिले 3 वरती 3 केला तर खाली 3 केला वरती पण गुणिले 3 करा. 9ला 18 कसं बनवणार 9 गुणिले 2 म्हणून वरती पण गुणिले 2. ओके. आता दोन्ही अपूर्णांक इथं आपले बदलत आहेत. मग आपण पहिला हा जो अपूर्णांक होता तो काय झाला नवीन अपूर्णांक बघा 3 1 3 आणि छेद दोघांचा इथं 18 होईल बरोबर. आणि दुसरा हा जो अपूर्णांक आहे तो काय बनेल आता 4 2 8 आणि छेद 18 बरोबर की नाही. मग आता हे आपले दोन अपूर्णांक मिळालेले आहेत. ओके. कोणते 3/18 आणि 8/18 हे 8व्याचं उत्तर आहे बरोबर की नाही. हे भिन्नछेद अपूर्णांक आहेत त्याचे आपण लाईक फ्रॅक्शन्समध्ये रूपांतर केलेलं आहे. ठीक आहे. अशा तऱ्हेने प्रॉब्लेम सेट 18 आपण आज सोडवलेला आहे. याची प्रॅक्टिस करायची तुम्हाला. ठीक आहे. हळूहळू पण पुढं जाऊया म्हणजे फ्रॅक्शन पक्क होईल तुमचं. ठीक आहे. कीप स्टडिंग अँड कीप शेअरिंग. ओके. बाय बाय.